नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये उपयोजित मराठी या विभागाअंतर्गत चौथा जो पाठ आहे तो आहे वृत्तलेख म्हणजे फीचर रायटिंग. मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की उपयोजित मराठीला अजिबात घाबरायचं नाही. नीट समजून घ्यायचं आणि तुम्ही एकदा समजून घेतलं की तुम्हाला त्याची कृती अगदी व्यवस्थित लिहिता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नीट पहा. तुम्हाला त्या कृती नीट समजतील आणि तुम्ही त्याचा अभ्यास करून तुमची उत्तरं लिहू शकता. आता वृत्तलेख म्हणजे काय? तर मुळामध्ये एखादी बातमी, न्यूज ज्या वेळेला तुम्ही पाहता, तेव्हा तुम्हाला साहजिकच ती न्यूज पाहिल्यानंतर त्याविषयी अधिक माहिती मिळायला हवी असं वाटतं. आता एखादी गोष्ट तुम्हाला समजली, की त्यात हे काय आहे नेमकं? त्याच्यावर कसं होतं? काय घडतं? कोण घडवतं? असे जे अनेक प्रश्न आपल्याला क्युरिओसिटी निर्माण होते, जिज्ञासा निर्माण होते, त्याची उत्तरं आपल्याला वृत्तलेखामधून मिळू शकतात. आता मी तुम्हाला एक गोष्ट उदाहरण देऊन समजावते. काय होतं, की समजा एखाद्या ठिकाणी भूकंप झाला. हां, आता भूकंप झाला किंवा एखादा भाग डोंगराचा कोसळला, तर अशा त्या बातम्या येतात. त्या फक्त बातम्या असतात. त्या तेवढ्याच माहिती फक्त देणार आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याचं स्पष्टीकरण त्या बातम्यांमध्ये अपेक्षित नसतं. कोणतंच एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण आपल्याला तिथे ऐकायला मिळत नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो की भूकंप का झाला असावा त्या ठिकाणी, काय वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणाचं. तर ही गोष्ट आपल्याला वृत्तलेखामध्ये वाचायला मिळते. वृत्तलेख म्हणजे बातमीमध्ये बातमी विषयी अधिकाधिक माहिती देणं म्हणजे वृत्तलेख तयार करणं होतं. बातमी पलीकडची बातमी माहिती ही वाचकाला त्या वृत्तलेखाच्या माध्यमातून मिळत असते. मी दुसरं तुम्हाला एक उदाहरण सांगते की समजा एखाद्या मोठ्या फिल्म स्टारनी आत्महत्या केल्याची बातमी आली किंवा फिल्म स्टारनी कशाला एखाद्या तरुणाने कुठेतरी आत्महत्या केल्याची बातमी आली जो प्रसिद्ध आहे तर तो तुम्हाला माहित आहे, तर तुम्हाला आत्महत्या लोक का करतात याविषयी शंका निर्माण होऊ शकते. खरं तर आत्महत्या हा कोणत्याही संकटावरचा उपाय नाही. कधीही आत्महत्या हे उत्तर असू शकत नाही. जीवन लढण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, आनंदाने जगण्यासाठी हे आपलं मन हवी असावं लागतं. मग याविषयीची सगळी माहिती तुम्हाला वृत्तलेखामध्ये मिळते. माणसाची मानसिक परिस्थिती कशी आहे, मेंटल हेल्थ खूप महत्वाची असते. कोणत्याही गोष्टीने खचून जायचं नाहीये, कोणत्याही संकटाने खचून जायचं नाही, हे आपल्याला समजावून सांगणारे जे लेख असतील त्यावेळेचे आणि ती मनोअवस्था त्या सगळ्या